चला तर नमस्कार यूट्यूब फॅमिली. बघा आता मी रेसिपीला सुरुवात केलेली आहे. तर तुम्हाला मी एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यामध्ये बगर किती घ्यायची आणि शाबू किती घ्यायचा हे पण दाखवलेलं आहे आणि धुवायचे कशा प्रमाणात हे पण सांगितलेलं आहे, ते तुम्ही बघू शकताय. पण आता मी रेसिपीला सुरुवात करत आहे. मी इथे 2 बटाटे कट करून घेतलेले आहेत. इथे हिरवी मिरची घेतली, शाबू 1 वाटी आहे आणि बगरीची वरीचे तांदूळ 1 वाटी आहे. तर इथं मी शेंगदाण्याची आमटी बनवणार आहे. तर बटाटे टाकून त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, तेल टाकलेलं आहे. तर आता ते फ्राय करून घ्यायचे. आणि इथं बघा त्या आमटीला इथं मिरची आणि शेंगदाणे घेतलेले इथं, तर ती आता दळून घ्यायची. शेंगदाणे दाखवते. तर बघू शकता शेंगदाणे घेतलेले, तर हिरवी मिरची मी जास्तच घेतलेली आहे. बघू शकता तुम्हाला किती तिखट लागते काय ते तुम्ही तुमच्या अंदाजाने वापरू शकता. आम्हाला जास्त तिखट लागते म्हणून मी जास्त तिखट करणार आहे आमटी. आणि इथं पाऊण टोपण मी शेंगदाणे घेतले. शेंगदाणे जास्त घ्यायचे नाहीत का आता आमटी जास्त घट्ट होईल म्हणून. तर ही मिरची आणि शाबू ह्यामध्ये दळून घ्यायचं आहे आपल्याला. हे सर्वांचं मिक्सचर म्हणजे एकत्र करून घ्यायचं मिश्रण. मिक्सचर म्हणजे तोंडा शेंगदाणे असल्यामुळं मिश्रण एकत्र करून घ्यायचे, त्यामुळं आपल्याला डोसे व्यवस्थित येणार. चला तर आता मी ही पाऊण वाटी मिरच्यामध्ये टाकून घेत आहे आणि आता हे दळून घेणार आहे बारीक. तोपर्यंत त्यालात मी बटाटा टाकलेला आहे फ्राय करायला मीठ टाकून. तर आता हे पण आपल्याला मिक्स करून घेत आहे मी मीठ टाकून. तर अशा प्रमाणात मी दळून घेतलेले आहे. तर त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून जास्त बारीक करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मी मिश्रण कशा पद्धतीचं बनवून घेतलेलं आहे. थोडंसं जाडच पाहिजे आपल्याला, जास्त बारीक पण नाही पाहिजे. तर आता हे बटाटे मीठ टाकून टाकलेलं आहे ना कढईमध्ये फ्राय करायचं, त्यामध्ये आपल्याला मिक्स. तर जे आता मी दळून घेतलेलं मिश्रण आहे त्यामध्ये हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एकादशीला महाशिवरात्रीला बघा. तर सुरुवात केलेली मी ब्लॉग बनवायला. आणि आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं ह्यामध्ये. जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही झाली पाहिजे. पातळ झाली तर चालेल, मग जास्त घट्ट नाही झाली पाहिजे. चला आमटी ह्या टाईपची आपल्याला बनवायची आहे. शेंगदाण्याची आमटी बोलले जातात बटाटे टाकून. तर आता मी इथं वरीचे तांदूळ घेत आहे दळायला. बघू शकताय हे वरीचे तांदूळ आपल्याला आधी दळून घ्यायचे, नंतर शाबू आणि बटाटा. बघू शकता मी इथं वरीचे तांदूळ आता दळून घेतलेले, तर बगरीचे तांदूळ. तर हे दळून घेतलेले, तर हे टोपामध्ये आपल्याला एक काढून घ्यायचे. त्याच्यात मी मिरच्या पण 2-4 टाकले होते. तर वरीचे तांदूळ दळून घेताना का तर भिजवलेले असतात ना, त्याला जास्त पाणी सुटत नाही, त्यालाच पाणी सुटलं जातं म्हणून त्याला पाणी टाकून दळायचं नाही. तर त्यामध्ये 2-3 मिरच्या मोठ्या आल्या ते मी काढून घेत आहे. तर आता मी बटाटा आणि थोडासा शाबू दळून घेणार आहे. त्या तांदळाचं असं मी मिश्रण करून घेतलेलं आहे. आणि इथं खाली थोडंसं बटाटा आहे आणि वरनं 1 चमच शाबू टाकलेला आहे. चला तर आता हे मिश्रण मी दळून घेत आहे डोसे बनवायला. शाबूचं बटाट्याचं मिश्रण करून घेतलेलं आहे ते बघा. आता ह्या पद्धतीचं आपल्याला मी दळून घ्यायचं आहे मिश्रण एकदम बारीक, की शाबूनं हाताला लागता म्हणजे का तर चिपकलं जाणार नाही जास्त. तर मी अशा टाईपचं आता दळून घेतलेलं आहे. नमस्कार यूट्यूब फॅमिली. बघा आता मी तवा तापून घेतलेला आहे आणि त्यावरती टाकलेलं आहे बघा. म्हणजे ही आपला हे झालं म्हणायचं, गावच्या भाषेत जर सांगायचं तर दिरडं. तर मी ही परत झाकण ठेवत आहे. आणि परत न तव्यावरती टाकताना पीठ ह्या पद्धतीचं आपल्याला पेंजणी करून घ्यायचं आहे. आणि त्यातमध्ये 2-4 मिरच्या, मीठ आणि बटाटे, शाबू, वरीचे तांदूळ हे टाकायचे आहेत. तर ही बघा आता इकडे हे मी तव्यावर वाफलून देत आहे. शेगडी पण फुल आहे आणि चव बाजूनी उचाकलं जातं, म्हणजे कडनी एकदम सल निघलं जातं, म्हणून मी ही झाकून ठेवत आहे. तर ही पण तुम्हाला दाखवते परतनं पण एक टाकून देते तुमच्या समोर तव्यावरती दिरडं, आणि कसं निघतं हे पण तुम्ही बघू शकताय. चला तर आता मी चालू करत आहे हे पलटायला. चला तर आता तुम्हाला दाखवत आहे आपल्याला पलटायचं आहे.
आणि एकदम सल बाजूनी निघलेलं आहे म्हणून मस्तवाने हे का बघू शकता. त्याच्यात बाकी मी काय नाही, वरीचे तांदूळ बटाटे आणि 2-4 मिरच्या टाकलेल्या इथं. चला तर मी पटापट बनवून घेत आहे. आता परतनं ट्रिक पण तुम्हाला दाखवत आहे. तव्यावरती आपलं तेल टाकायचं किंवा नाही टाकायचं हे पण तुम्हाला दाखवणारच आहे. आता बघा शेगडी मी नॉर्मल केलेली आहे आणि आपल्याला तव्यावरती टाकून घ्यायचे, फुल शेगडी करायची परतनं आणि ही तव्यावरती आपल्याला पसरून घ्यायचं आहे. बघू शकताय न तेल वापरता बरं का. तर बघा तुमच्यासमोर आता मी टाकलेलं आहे तव्यावरती पीठ आणि ह्यावरती झाकण ठेवत आहे. 2 ते 4 मिनटं झाकण ठेवायचं आपल्याला आणि शेगडी पण फुल करायची. चला तर आता 2 ते 4 मिनटं झालेले आहेत. आता झाकण तुमच्यासमोर मी काढत आहे. बघा तव्यावरती पाणी पण वाजतंय. वाव किती मस्त पलटत आहे बघा. आहे का. ही बघा झाली आपली शाबूची बगरीची डोसे. चला आता मी पटापट बनवून घेत आहे आणि शेवटला तुम्हाला सगळं दाखवत आहे भाजी डोसे उपवासाला कसे बनवायचे. तर हे तेल मी काय घेतलं होतं, पहिल्यांदा थोडंसं तवा आपल्याला गरम झाल्याच्या नंतर थोडंसं टाकायचं. पण शेगडी कशी असल्याला बरं म्हणतं, कधी आपण पलट्याला असं लावून थोडंसं किंचित लावून घ्यायचं, जास्त पण नाही, थोडंसं यूज करू शकतो म्हणून मी घेतलेलं आहे. चला इथं ब्लॉग खतम करत आहे आणि तुम्हाला बनवून झाल्याच्या नंतर दाखवते मी कशी पटापटा बनवायचे. तर 2 मिनटं फक्त ब्लॉग मी थांबवत आहे, कट नाही करत. बघा मी लास्टला होतं एवढं पीठ टाकून दिलं आहे त्यावरती आणि अवघी पटापट मस्त बनवून घेतले ते डोसे. तर अशी बघा हे जास्त भाजले गेले आणि भाजलेलेच खूप छान लागतात बघा. लय गरम आहे तर. चला आता हे तर मी आमटी केलेली. या डोशान आमटी कुणाला आवडते शेंगदाण्याची सांगा कमेंटमध्ये नक्की. तर हे तर मी ब्लॉग खतम करत आहे. चला सर्वांना बाय बाय.